तुम्हाला सकाळी एक काही पोलीस नोटीस द्यायला आले आणि तुम्ही नंतर म्हणालात की त्यांनी मला न वाचून दाखवताच माझी सही घेतली, मला त्याबद्दल काही सांगितलंच नाही, माझी एक प्रकारे त्यांनी खोटी सही घेतली. काय नेमकं घडलं होतं? हो ना राव, त्याने ते कोर्टाचा निकाल आणला म्हणे मी कोर्टाचा सन्मान करतो. मला त्या कोर्टाचं जे काय आहे त्यांनी दिलेलं त्याच्यावर सही करणं गरजेचं आहे. म्हणून आपण त्याच्यावर सही बी केली. त्यात एक मराठीत होतं आणि एक इंग्लिशमध्ये होतं. एकाचं त्याचं काहीतरी लफडं होतं. ते मग ते मला नंतर मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळालं. अरे यार म्हणलं आणि मी होतो झोपीत. म्हणजे मला जवळपास 2 रात्री 2 दिवसात झोप नाही आहे. त्याच्यामुळे मी त्या याच्यात होतो. उठलो आणि तिकडे कार्यक्रमाला उशीर झाला. उठायला आज उशीर झाला. 7:30 सव्वा 7 वाजता आलो मी लोणावळ्यात पाठ आणि सूर्य उगलेला होता त्यामुळे आंघोळ केली तिकडे जायचं होतं. त्या गडबडीत मी ते वाचलं नाही त्याच्यावर भरोसा नाही. मी वाचल्याशिवाय सह्या नाही करीत. माझा स्वभाव आहे तो. तर ते म्हणलं जाऊन काय त्या कोर्टाचं आहे. आपले बी लोक कोर्टात जाणार आहेत. न्यायालय आपल्याला बी न्याय देणार आहे. तर आपण बघितलं की दुपारी एक काही शिष्टमंडळ आलं होतं पोलिसांचं, काही पोलिसांनी त्यांना नोटीस सुद्धा दाखवली जी हायकोर्टामध्ये काल ज्या गोष्टी झाल्या त्याच्याबद्दलची. आणि मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं होतं की त्यांना त्या गोष्टी न वाचून दाखवताना, न काही सांगताना त्यांची सही घेण्यात आली, एक प्रकारे खोटी सही घेण्यात आली होती. आणि काही वेळापूर्वी पोलिसांचं पथक सुद्धा मनोज जरांगे पाटलांना भेटलं. त्यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही तुमचा मार्ग काहीसा बदलावा, कारण मुंबईमध्ये येणार आहे आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक सुद्धा होतंय.